नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती जाणून घ्या। तत्पूर्वी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि दिलासादायक अपडेट आहे। मित्रांनो, थकीत असलेल्या आंबिया बहार 2024च्या फळपीक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे। ज्या महसूल मंडळांमध्ये हा विमा मंजूर झाला आहे अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यापूर्वी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही पिकांच्या विम्याबद्दल अपडेट आले होते। आता यात अमरावती जिल्ह्याची भर पडली आहे। मित्रांनो, अमरावती शेतकऱ्यांसाठी दिलासा आलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा, मोसंबी आणि केळी या फळपिकांसाठीचा विमा काही तांत्रिक किंवा हवामान धोक्याशी संबंधित आक्षेपांमुळे थकीत होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा फळपीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे आणि त्याच्या वितरणाला मंजुरी मिळाली आहे। राज्य शासनाने आंबिया बहार 2024साठी जवळपास 203 कोटी रुपयांचा विमा वितरित करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आता या विम्याचे वितरण वेगाने होत आहे। या मंजुरीमुळे अनेक दिवसांपासून थांबलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा, मोसंबी आणि केळी या फळपिकांसाठी विमा काही तांत्रिक किंवा हवामान धोक्यांशी संबंधित आक्षेपांमुळे थकीत होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा फळपीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे आणि त्याच्या वितरणाला मंजुरी मिळाली आहे। राज्य शासनाने आंबिया बहार 2024साठी जवळपास 203 कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली होती, ज्यामुळे आता या विम्याचे वितरण वेगाने होत आहे। या मंजुरीमुळे अनेक दिवसांपासून थांबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, आता वितरणाची आकडेवारी आणि पुढील कारवाई काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील मंजूर झालेल्या या विम्यामुळे एकूण 3,910 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, ज्यांच्यासाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये 3,726 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 27 लाख रुपये, 138 केळी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी 91,39,000 रुपये आणि 46 मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 11,62,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार 2024चा विमा भरला आहे आणि त्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल, त्यांनी PMFBY पोर्टलवर आपला पीक विमा मंजूर आहे की नाही हे तपासावे। मंजूर असल्यास पीक विमा कंपनीकडे त्वरित पाठपुरावा करावा, जेणेकरून त्यांच्या खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा होईल। तर मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील आलेले आहेत। मित्रांनो, अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।